गणरायांचा कथाभाग आम्ही अनेक वेळा ऐकला, पण शिकलो काय? आणि जर काहीतरी शिकलो असतो तर अनंत काळापासून गणेश उत्सव सोहळे सुरू आहे, तर या महाराष्ट्राच्या मातीत उद्दासन उभेच राहिले कसे असते? ज्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली, ब्रह्मांडाची उत्पत्ती केली, त्रिगुणांची आणि त्रिदेवांची निर्मिती केली, ते गणराय सांगतात जर तुम्हाला खरा परमात्मा पाहायचा असेल तो इतरत्र कुठंच शोधू नका, तो आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये आहे. तो भगवान परमात्मा, तो देव आपल्या मातापित्यांच्या चरणामध्ये आहे. तुमच्या माझ्या आईनं या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा ही तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. गणरायांच्या जीवनातलं दुसरं सूत्र आम्हाला शिकायचं आहे आणि ते म्हणजे मातृ पितृभक्त गणेश. हाही कथाभाग आपणा सर्वांना माहीत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जेव्हा माता पार्वती आणि भगवान परमात्मा महादेव कैलास पर्वतावर विराजमान होते, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काहीतरी विचार झाला आणि माता पार्वतीनं गणरायांना आणि कार्तिकेला जवळ बोलवलं. कार्तिकी आणि गणरायांकडे दोघांकडे पाहिलं आणि माता पार्वती उत्तरल्या, बाळांनो, आता तुम्हाला मला एक श्रेष्ठत्वाचं गणित तुमच्यामधलं समजून घ्यायचं आहे. तुम्हाला श्रेष्ठत्वाचा आज एक परीक्षा द्यायची आहे. दोघांनी विचारलं, कोणती आई? आणि त्यावेळेस माता पार्वतीनं सांगितलं, बाळांनो, या ब्रह्मांडाला जो पहिल्यांदा प्रदक्षिणा पूर्ण करून येईल, खऱ्या अर्थानं त्याचा आता काही ठिकाणी उल्लेख पुराणात असा येतो ही विवाहाच्या वेळेची ही संकल्पना आहे आणि काही शास्त्रांमध्ये असा उल्लेख येतो की श्रेष्ठत्वाच्या लढाईमधला हा उपदेश आहे. पण दोन्हींचंही साधर्म्य तुमच्या मनात घोळ होऊ नये म्हणून आज दोन्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आता त्या ठिकाणी एवढे शब्द ऐकले आणि आपल्या वाहनावर कार्तिके आरूढ झाले आणि पाहता पाहता निघाले. पण दुसऱ्या बाजूला मात्र गणपती बाप्पा त्या ठिकाणी मोदक खात राहिले. बराच वेळ निघून गेला. माता पार्वती मात्र पाहत राहिल्या. महादेव चकित होऊन पाहत राहिले. नंदी बाजूला उभे होते. भृगू पाहत राहिले. नेमकं गणरायांच्या मनात चाललंय काय? आणि शेवटी आपल्या हातातला मोदक खाऊन झाला. गणपती बाप्पाने हात झटकले. गणपती बाप्पा उभे ठाकले. आपल्या आईवडिलांकडे पाहिलं आणि त्यांना एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि येऊन सांगितलं, आई, झाली बरं माझी ब्रह्मांडाची प्रदक्षिणा. पार्वती माता साक्षात ब्रह्मांडाचे स्वामी. पण त्या दिवशी गणेश पुराण सांगतं की त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी गणपती बाप्पाला जवळ घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्याच्या गालाचा मुका घेतला. पण लक्षात ठेवा, गणरायांचा कथाभाग आम्ही अनेक वेळा ऐकला, पण शिकलो काय? आणि जर काहीतरी शिकलो असतो तर अनंत काळापासून गणेश उत्सव सोहळे सुरू आहे, तर या महाराष्ट्राच्या मातीत उद्दासन उभेच राहिले कसे असते? अहो, खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाचा स्वामी असणारा, ज्यांनी त्रिदेवांची आणि त्रिगुणांची निर्मिती केली, ते गणराय जर मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासारख्याला संदेश काय देतात लक्षात घ्या. ज्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली, ब्रह्मांडाची उत्पत्ती केली, त्रिगुणांची आणि त्रिदेवांची निर्मिती केली, ते गणराय सांगतात जर तुम्हाला खरा परमात्मा पाहायचा असेल तो इतरत्र कुठंच शोधू नका, तो आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये आहे. तो भगवान परमात्मा, तो देव आपल्या मातापित्यांच्या चरणामध्ये आहे. पण जो मातापित्यांच्या चरणात असणारा भगवान परमात्मा जर मातापित्यांना आम्ही दुस्वास करून बाहेर काढत असू, खऱ्या अर्थानं त्या मातापित्यांचा अपमान करत असू, तर गणराय आम्हाला आशीर्वाद देतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आमचं शास्त्र असं सांगतं की भगवान परमात्म्याला या मृत्यूलोकामध्ये अवतार घेता आला नाही, म्हणून त्याने आईचं प्रतिबिंब निर्माण केलं. आणि याही पुढे जाऊन आता खऱ्या अर्थानं आम्ही असं म्हणतो की आईलाही फार काळ आपल्या सोबत राहता येत नाही, म्हणून त्यानं बहिणीची निर्मिती केली. पण लक्षात ठेवा, या मृत्यूलोकामध्ये आपल्या आईवडिलांचं प्रतिबिंब जर खऱ्या अर्थानं पाहायचं असेल ते भगवंत स्वरूप पाहावं लागेल. कारण परमात्म्याचा अंश म्हणजे आपल्या आईवडील आहे. कारण आपल्या आईनं तुमच्या माझ्यावर जे उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यूलोकामध्ये ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून आमचे संत परंपरा आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर्षिरे लोन कीजे. तर माझे तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थासी. म्हणजे आमच्या संत परंपरेनं आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या आईवडिलांना बहाल केला आहे, जो गणरायांनी केला. अहो, आता इथं बसलेले आपण सगळे वारकरी आहोत. आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र या वारींना आपण पंढरीच्या परमात्म्याला भेटायला जातो. पण तो पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो, पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं, म्हणून तर पुंडलिकांनी आपल्या मातापित्यांना आणि धर्मपत्नीला बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशीला गेल्यानंतर 2 महिन्याच्या वास्तव्यामध्ये भगवंताच्या
रावण आरतो टाहू फोडला, पण भगवान परमात्मा मात्र आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलांची सेवा केली, तर स्वतःहून गंगा माता त्यांच्या चर्मभांड्यामध्ये प्रगट झाली. त्यांनी दिलेला लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर जिथं तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या मातापित्यांना देवत्व देऊन अहोरात्र त्यांची पूजा करायला सुरुवात केली. तेव्हा मग काशी यात्रेलाही हाक मारूनही आर्त टाहू फोडूनही न आलेला भगवंत मात्र जेव्हा गणरायांनी खऱ्या अर्थानं पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांमध्ये देव पाहिला, तेव्हा स्वतःहून द्वारकेवरून पंढरपूर निवासी झाला. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आजपासून आम्ही तोच देवत्वाचा दर्जा आमच्या घरातल्या आमच्या आईवडिलांना देऊ शकलो, तर तो पंढरीचा परमात्माही खऱ्या अर्थानं स्वतः आमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला आमचं धर्मशास्त्र शिकवतं. सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण लक्षात घ्या, आईवडिलांचं श्रेष्ठत्व भगवंतानं एवढं श्रेष्ठ का ठेवलं, तर तुमच्या माझ्या आईनं या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. मग असे कोणते उपकार केलेत? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आईनं केलेलं पहिलं दान म्हणजे आता आपला बोरी आणि हा परिसर जर पाहिला तर खऱ्या अर्थानं 12माही पाण्याचं क्षेत्र असल्यामुळं विकसित झालेला हा सगळा पट्टा आहे. आणि नाही म्हटलं तर आपल्याकडे 10% तरी बाहेरची लोक आता कामाच्या व्यवसायाच्या निमित्तानं वास्तव्याला आहेत. अशीच एक व्यक्ती कामाच्या निमित्तानं बोरी गावात आली. त्याला चांगलं काम मिळालं, चांगली नोकरी मिळाली, पण 2 दिवस तो मात्र साईनगर सिद्धेश्वर नगर या पट्ट्यामध्ये वेड्यासारखा फिरत होता. कारण त्याला भाड्यानं राहिला या भागात घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी खऱ्या अर्थानं तो सिद्धेश्वर मंदिरापाशी बसलेला असताना कोणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवस झाले मी वेड्यासारखं तुमच्याकडे पाहतोय, काय कारण आहे, कशासाठी बसलात? आणि त्यावेळी त्याने सांगितलं, दादा मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालं हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. एवढे शब्द ऐकले आणि त्यानं सांगितलं, दादा अहो इथून जर तुम्ही पुढे गेलात ना तर मंदिराच्या थोडंसं पुढे गेला की अशी पटाडेमळ्याची वस्ती आहे. त्या ठिकाणी अशी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे, तुम्ही जाऊन चौकशी करून या, जर खोली खाली असेल तर मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालं हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतो, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल मंदिराजवळ मला कोणीतरी बोललं होतं, तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि तुम्ही त्याला कॉलर ताट करून सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तर माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं जर तुम्ही डिपॉझिट घेताय तर 50,000ही ठीक आहे, पण या ठिकाणी भाडं 1,500 ते 2,000 आहे. मी तुम्हाला महिन्याचं 2,000 रुपये भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. एवढे शब्द ऐकले, तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी घरसामान घेऊन तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं घरसामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे 50,000 डिपॉझिट त्यानं तुमच्या हातात दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 2,000 ते 3,000 रुपये जे ठरलंय ते भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या या वस्तीवर राहिला आणि 11 महिन्यानंतर त्याने आळेफाट्यावरती 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता मात्र कायमचं राहण्यासाठी तो आळेफाट्यावर निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या पटाडे वस्तीवरचा कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला तरी त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी बोरी परिसरात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या पटाडे मळ्यातला तो देवमाणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं. विचार करा, आम्ही आमच्या लाभासाठी, आम्ही आमच्या फायद्यासाठी, आम्ही आमच्या स्वार्थासाठी ज्याच्याकडून 50,000 डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या फायद्यासाठी, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याच्याकडून ठरल्याप्रमाणे न चुकता दर महिन्याचं 2,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो तुमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढं तो मरेपर्यंत तुम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनंत यातना सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेलं पहिलं दान म्हणजे या मृत्यूलोकात तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनंत यातना सहन करून तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली आहे. म्हणून आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली
दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना, यदा कदाचित, याचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो. ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगवता येईल. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा, एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या मुलाला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना, डॉक्टर साहेब, माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासूसऱ्यांना विचारलं, आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आईवडीलही माहेराहून हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं, आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब, माझं काही झालं तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा काळ जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे सम्यकपणे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत तपासता येत नाही. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो, हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग प्रश्न असा निर्माण झाला, बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो. आता महिला मंडळ, बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? रडलं तर खऱ्या अर्थानं चिमटा घेऊन डॉक्टर बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स असं सांगतं पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं, उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे मात्र गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस बाळ पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर नाळेसह डॉक्टर पहिल्यांदा आपल्या त्या लेकराला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुसं सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री त्यांना स्वतःला पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग बाळाला या मृत्यूलोकामध्ये जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आता एखादा म्हणे, रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात
विज्ञान क्षेत्रात एवढी प्रगती साधली, पण विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एक गोष्ट मात्र आजही साधता आली नाही, ते म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो, आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी अगोदर रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं आपल्याला दिला आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान. दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण जर बारकाईने हिशोब केला तर साधारण चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर आपण चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे, या व्यासपीठाच्या मूळ वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत, पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द या व्यासपीठावर उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, तर आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या आईसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 उपकार या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांनी आपल्यावर केलेत, म्हणून तर गणरायांनी आणि साक्षात पंढरीच्या परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा नव्हे तर स्वतःपेक्षाही श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे. आणि त्या मातापित्यांना जर आम्ही प्रेम देऊ शकलो तर मला वाटतं एक वेळ तुम्ही पंढरपूरला नाही गेलात तरी चालेल, पण तो पंढरीचा परमात्मा तुमची तीच भक्ती पाहून ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या घरी आला त्याप्रमाणे तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तोच गणपती बाप्पा ज्याने आपल्या मातापित्यांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण केली, ते गणपती बाप्पा या 7 दिवसानंतरही अहोरात्र तुमच्या अंतकरणात खऱ्या अर्थानं प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं जर आम्ही साध्य या निमित्तानं आजच्या दिवशी करू शकलो तर मला वाटतं आपला सोहळा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं.